बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नाशिकच्या राजकारणातून आहे। नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळावा या मागणीसाठी किशोर दराडेंनी गणेश गीतेंची भेट घेतली। गोकुळ गीतेंशी चर्चा करणार असल्याचं देखील किशोर दराडेंनी सांगितलंय। किशोर दराडे हे नरेंद्र दराडेंचे बंधू आहेत। नरेंद्र दराडेंना पाठिंबा मिळण्यासाठी किशोर दराडेंचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयाच आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, नाशिकच्या राजकारणात हा नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय, नेमक्या काय घडामोडी घडतायत? दीपाली, जर बघितलं तर आजच सकाळी जर बघितलं तर नरेंद्र दराडे जे महायुतीचे उमेदवार आहेत शिंदे शिवसेनेचे, त्यांचे बंधू जे स्वतः शिक्षक आमदार आहेत, त्या किशोर दराडेंनी गणेश गीते यांची करता या बंगल्यावरती भेटी घेतलेली होती। तसं बघितलं तर गणेश गीते स्वतः भाजपचे बंडखोर होते, त्यांनी देखील अर्ज दाखल केला होता। मात्र महायुतीचं धर्मपाळ त्यांनी माघारी घेतली होती। मात्र असं असलं तरी त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे अजूनही अपक्ष रिंगणात आहेत आणि त्यांचीच माघार मिळावी, त्यांचाच जो पाठिंबा आहे नरेंद्र दराडेंना मिळावा यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत। काल 3 मंत्री हे खरं तर होते आणि आज बघितलं तर कुठलाही तोडगा निघाला नव्हता आणि किशोर दराडे देखील आलेत। दराडे साहेब, काय तुम्ही मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, यश येते का? नाही, मनधरणीसाठी मी आलो नाही, मी मत मागण्यासाठी आलो आहे। आमच्या भाऊजाई दीपाली गीते ह्या नगरसेविका इथल्या नाशिकच्या आणि माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे हे उभे, त्यांच्या प्रचारासाठी मी जात असताना दीपाली त्यांच्या घरी आलो आणि विनंती केली की नरेंद्र भाऊंना मतदान करा। तिने मला शब्द दिला, महायुतीचा धर्म पाळून मी 100% नरेंद्र भाऊंबरोबर आहे। असं गणेश गीते पण होते, तुम्ही भाऊजाई देखील म्हणतायत, कौटुंबिक नातं देखील आहेत, असं असताना गोकुळ गीते अपक्ष रिंगणात आहेत। नाही, गोकुळ गीतेंची समजूत नक्की दराडे फॅमिली काढेल, त्याला विनंती करेल, त्याचा कोणी गैरसमज केला असेल तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी स्वतः करेल। बरं, पाठिंबा मिळाला असं वाटतंय गोकुळ गीतेंचा? नाही, पाठिंबा मिळाला नाही मिळाला असं म्हणण्यापेक्षा तो आमचा फॅमिली मेंबर आहे ना, त्याच्यामुळे 100% तो आमच्याबरोबर राहील। पण हेच फॅमिली मेंबर दुखवले गेले, ते जो फोन कॉल जो झाला, कुणाल दराडेंनी फोन केला, बाप काढला, त्यांचा हा कोणीतरी गैरसमज करून दिलाय। असं कोणी कोणाचा बाप वगैरे काढलेला नाही, असं काही बोललेलं नाही। बरं, काल महायुतीचे 3 मंत्री होते नाशिकला, त्यांनी मनधरणीचे प्रयत्न केले, यश आलेलं कुठे दिसत नाही। नाही, मंत्री 3 होते, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंत्र्यांना ती जबाबदारी दिली आहे। 11 ठिकाणी इलेक्शन चालू, 11 ठिकाणचे मंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये इलेक्शनला मतदारांना हात जोडायला विनंती करण्याला जातात। बरं, आता कुठेतरी शिंदे शिवसेनेमध्ये नाराजी दिसून येते का? कारण वरती देखील तसे प्रयत्न आहेत की यांनी माघार नाही येत। अजिबात नाराजी वगैरे शिंदे सेनेत काहीच नाही। शेवटचा प्रश्न, आता कुठे नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात ही फाईट होते, कितपत चुरशीचा सामना वाटतोय, कितपत आव्हान वाटतंय? नाही, चुरशीचा सामना वगैरे काहीच नाही, मतदार हुशार आहे, योग्य माणसाला मतदान करते। बरं, आपण बघत आहोत एक किशोर दराडे होते, ज्या दीपाली गीते नगरसेविका आहेत, त्यांचे मी मतदान मागायला आलो असं त्यांनी म्हटलं आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर कुठेतरी गोकुळ गीते हे माघार घेतील, आमचे संबंध आहेत, नातेसंबंध आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे एकंदरीतच काल महायुतीचे 3 मंत्री आले होते, त्यांनी समजूत काढायचा प्रयत्न केला, मनधरणीचे प्रयत्न खरं तर केले, दोन्ही गोकुळ बंधूंची गीते बंधूंची त्यांनी भेट घेतली होती, मात्र यश आलं नाही आहेत आणि आज किशोर दराडे हे देखील गोकुळ गीते यांना भेटलेले आहेत। आता खरं तर पुढे काय घडामोडी होते, कारण नाशिकच्या जागेवरून काल भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेतलेली, त्यांनी पाठिंबा जो आहे तो नरेंद्र दराडे यांना जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता शिंदे शिवसेनेचे जळगावच्या बंडखोर आहेत रेश्मा काळे, या आता महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात का हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे। वरिष्ठ पातळीवरती देखील नाशिकच्या जागेवरती खास करून लक्ष देऊन आहेत, कारण शिंदेंना 4 जागा भेटलेल्या होत्या, तर त्या 1 मध्ये देखील नाशिकची ही जागा होती। त्यामुळे एकंदरीतच आता नाशिकचा हा जो काही उमेदवार आहेत नरेंद्र दराडे जे आहेत ते बिनविरोध निवडून यावे, हे सर्व प्रयत्न जे आहेत ते महायुतीचे सुरू आहेत। निश्चितच प्रांजल, या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।